बघा बाईला पहिला बोईस आलाय. जिंदगीत पहिल्यांदा बोईट आला. ते पण साईज एकच काढले त्याच्यासाठी थांबलेलं मोठ्या साईजसाठी. फुल खुश आहे बाई. 2 बोईट आलेत बघा. एकच याच्यात 2. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण अशी व्हिडिओ घेऊन आलो आहे, थोडी वेगळी आहे. पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर अशी व्हिडिओ पडते. बोईट मासा, प्लास्टिकची बाटली म्हणजे आपण जी थम्सअप, बिस्लरी कुठली पण यूज केलेली बॉटल असेल जो आपण फेकून देतो, ती बॉटल आणि गहूचा आटा याच्या सहाय्याने कशा प्रकारे मासे पकडतात ना, आज ते तुम्हाला दाखवतो मी. थोडी व्हिडिओ वेगळी असेल. इथे बघा थैलीमध्ये पण भरपूर मासे भेटलेत. आणि आता त्या दादांना एक बॉटलमध्ये 2 आले आणि त्या छोट्या मुलाला एक बॉटलमध्ये 2 आले. आता आपण पण थोड्या वेळाने सुरुवात करणार आहोत. तर आधी आपण हँडलाईनवर खेळू, नंतर मग बॉटल यूज करू. तर अशा प्रकारे बॉटलमध्ये आटा टाकून घ्यायचा. आता हे दादा घेतात ते तुम्हाला आधी स्टार्टिंगची दाखवतो, कारण का मी एकटाच व्हिडिओ नाही बनवायला भेटणार. तर पाण्यामध्ये असा आटा टाकून थोडा काडीने हलवायचं किंवा चमचने हलवायचा आणि त्याच्यात मग नंतर पाण्यात फेकून द्यायची. दाखवतो बघा तुम्हाला. बघा या दादांनी ती बॉटल फेकली. अशा प्रकारे फेकून देऊन थोडा वेट करायचा. आता बालूने पण फेकली बघा. तर आता थोडा तो धागा आहे ना हातात पकडून वेट करत राहायचा. तर बघू आता किती मासे भेटतात यांना. आता मी कॅमेरा चालूच ठेवतो. व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला प्रोसेस समजेल कशा प्रकारे मासे येतात. तर आता त्यांनी दोन्ही बॉटल पाण्यात फेकलेत. तर बघू आता कोणत्या बॉटलला पहिला मासा येतो. तर कदाचित त्या दादांना मासा लागला आहे बघा. दादा खेचतात. तर आले बघा. एक बॉटलमध्ये एक मासा आला आहे बघा. नाही मित्रांनो, 2 मासे आहेत. एकाच बॉटलमध्ये 2 मासे आहेत. आणि आता बालूला पण कदाचित काहीतरी लागले. बालूने पण खेचायची सुरुवात केली. तर आपण पण अशीच व्हिडिओ बनवूया. आपण थोड्या वेळाने बॉटलने फिशिंग करू. आधी आपण हँडलाईनने कोलंबी आणले, ते यूज करून बघू काय भेटतात. तर बालूला पण मासे लागलेत. मस्त मासे मिळतात. जस्ट टाकल्या जास्त वेट पण नाही करायला लागत. पाणी एकदम क्लीन आहे, त्याच्यामुळे पटापट मासे लागतात. कारण का ही फिशिंग आहे ना पाण्याच्या कंडिशनवर डिपेंड असते. खाडीची फिशिंग आहे, बोईटची. आणि एकदम फ्रेश मच्छी, जिवंत मासे, ताजे मासे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत मजा येईल. तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा दोघांना 2 मासे मिळाले. एक तर बालूला मिळाला आणि त्याच्या पप्पांना पण मिळाला आहे. एक नंबर काम काढलं आहे दोघांनी. दोघं मिळून लयच मासे पकडले. ते पण दुसरा पण दाखवतो बघा तुम्हाला. आणतात ते जातात पिशवीत टाकायला. हातात ते बघा त्यांच्या. बघा मित्रांनो, बाई पहिल्यांदाच जाऊन तिकडनं आटा आणला, बॉटल आणली, सगळा माल रेडी केला आणि त्याच्यानंतर पहिली सक्सेस भेटल्या बघा. चांगल्या साईजचा बोईट. मगाचपासून कोलंबीवर मच्छी पकडत होते, काय नाही भेटला. शेवटी जाऊन आटा आणि बॉटल आणली, पहिलाच बोईट भेटला बघा. टेम्पररी जुगाड केला पण आला. तिकडं दादांना पण आला तो बघा. दादांना एक दुसरा बोईट आला बघा. लागलं. आटा का कमाल सब. फिर मैं इधर झिंगा पे हैंडलाइन पे चल रहा हूँ. देखो अभी तक एक भी मछली नहीं पकड़ा. तर बघा भाऊसला आणखी एक आला. आणि तो आता मनावून बाटली आणि पीठ आणायला लागेल असं वाटतंय. थांबा पाय 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 त्यांच्या पायाला
हे बघा मित्रांनो, मागासपेक्षा थोडी आणखी मोठी साईज. 5 मिनिटांनी 2 आलं जाईल बघ. इकडं पण आला भाई, तिकडे एक आला, इकडे एक आला. कसला खतरनाक काम चालू आहे बोईटचं. नुसती बैठा. हे बघ कसला दंके आलाय. तिसरा बोईट. ह्यो लयच मोठा आहे. बॉटल छोटीच आहे पण बोईस लय मोठा आहे. डूक सोडाची वाटली म्हणते वाटतं ती. इकडे बाईला लाईक करा, सबस्क्राईब करा. कसली मोठी साईज आहे बघा. एकच नंबर साईज भेटली आता जी बघा. या पण बाटलीचा जुगाड होईल ना रे. सोडायचे आनंद पण बाई. दादा आपल्याला पण जुगाड करायला लागेल मित्रांनो. जाम बोईट भेटतात म्हणजे लयच मोठी साईज सगळं बोईट. तर आता मी बॉटल घेऊन येतो आणि आट्यावर खेळून बघतो काय भेटतं आपल्याला. मित्रांनो कसं काम आहे. बोईट झालं. गाईचा पाचवा आहे का 6वा आहे. झालं काम, खावाचं काम झालं. तिथं दादाना पण आला. कोणला आला? तुला आला? असं पकड मला माझा पहिला बोईट दाखवू दे जिंदगीतला. चालू आहे ना मग आडवा आडवा. बघा बाईला पहिला बोईट आलाय. जिंदगीत पहिल्यांदा बोईट आला. ते पण साईज एकच काढले. त्याच्यासाठी थांबलेलं मोठ्या साईजसाठी. फुल खुश आहे बाई. चालेल ना. या बघा मित्रांनो, बाईला पण आला. माझी व्हिडिओ केली बाईनी आणि बाईला येला किंवा आपला समजा 2 बोईट भेटलं. तर मित्रांनो आपला दुसरा बोईट आलाय बघा. अर्धी बॉटल आणि अर्ध्या बॉटलच्या साईजचा बोईट. कसला मोठा झाला आपला दुसरा बोईट. आधीचा एक ठेवला काढून, तर याला पण घेतो काढून. तो पडल म्हणून सांगता नाही तर आता बाहेर ना निघणार. त्याला काढून घेतो. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आपली बोईट मासे पकडायची. आटा आणि बॉटल खूप सारे बोईट पकडले आज. आणखी खूप मज्जा पण आली. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता माझा हा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.